शकते मित्रांनो, आता पालखी आहे आणि आता ना फाग वगैरे बोलायला सुरुवात करतील. पब्लिक वगैरे पण बघू शकता. तर मित्रांनो आता फाग बोलतायत, तर बघू शकते बघा. तर जागा मिळणार नाही एवढं सर्व पब्लिक होऊन झाली ते बघू शकता. हे सर्व आपली मित्रमंडळीच आहेत. तर फाग बोलून झाल्यानंतर ना मित्रांनो आपण लगेच पालखी वगैरे पण घेऊन जाणार आहोत इथे खाली. चला मित्रांनो आता आपण पालखीला वरती घेऊन जाऊया बसवायला. जिथे पालखी बसते तिथे आपण बसायला घेऊन जाऊया. मित्रांनो मनी ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण ना आता वरती शरण काढतायत पालखी, तर त्यासाठी आपण चाललो आहोत वरती कोनोलीत शरण बघण्यासाठी. आणि होम पण आहे, होली पे हे करणार आहेत लावणार आहेत, त्यासाठी पण आपण जाणार आहोत. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवीनच. चला तर आपण आता पटकन जाऊया. 8:30 वाजता शरण काढणार आहे, त्याच्यानंतर ना मोठं होम लावणार आहेत. 11, 11:30 ते 12 वाजता लावणार आहेत. तर तोही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला तर आपण वरती जाऊया शरणाजवळ, पुढे जाऊन भेटूयात. तर मित्रांनो बघू शकता बघा, ह्या ना आता होळीचं वगैरे तयारी करतायत. तर त्याला ना पूर्णपणे ना गवताने कुंडणार वगैरे, हे बघा इथे प्रोसेस चालू आहे. आणि ही छोटी होळी आहे, ह्याच्यानंतर मोठा होम आपण 12च्या आसपास लावणार आहोत. आणि ते आपला मेन जिथे आपले सणा वगैरे भरतात देवळाचे वगैरे ठिकाण आहे तिथे आपण लावणार आहोत. तेही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहेत. तर थोडा अंधार असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असल्यानं क्राऊड वगैरे पण बघू शकता साईडला आजूबाजूला. बघा इथे लाईटची वगैरे सोयीसुविधा केलेली आहे. आणि ते बघू हे पब्लिक आहे पूर्णपणे इकडे असं. आणि ह्या साईडला समोर जे दिसतंय ना तुम्हाला तर रस्ता आहे मित्रांनो. तर आता मी पूर्ण होली वगैरे पेटताना तुम्हाला दाखवेन, कारण अंधार असल्यामुळे ना पूर्ण एवढा क्लिअर वगैरे दिसणार नाही. तर कशा प्रकारे वगैरे होलीला हे केलं जातं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बघू शकते बघा, हे अशा प्रकारे ना गवत वगैरे लावलं जातं बाजूनी. हे बघू शकते बघा, तर ह्याला पूर्ण ऑल टोटल आहे ना पूर्ण गवताने हे करणार. ह्याच्यानंतर आपण मोठं होम लावणार आहोत. तो मोठा होम लावायला मिनिमम बोलत ना 12च्या आसपास लावणार आहोत आपण. 12 ते 12:30 वाजतीलच आपल्याला मिनिमम. तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आणि तिथे आपण पालखी वगैरे जे होमाच्या भोवती वगैरे फिरवणार आहोत तेही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तरी बघा इथे गवत वगैरे आणले नाही, ते गवत आपण पूर्ण कुडून घेणार आहोत ह्याला होलीला पूर्ण. तेही तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहे मित्रांनो. चला तर पुढे मी कंटिन्यू दाखवतो. सध्या ही प्रोसेस चालू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला ऑल टोटल सर्व पुढे दाखवणार आहे. त्या बघा इथे होम लावायच्या तयारीत असं सर्व झालेले आहेत. तर आपण आता ती जी काय हे आहे त्यांची आपल्या हातात तांदूळ वगैरे पण आहेत बघू शकते बघा. आता फाक वगैरे बोलणार आणि त्याच्यानंतर ना होलीला सुरुवात तर हा होम आहे ते. आता फाग बोलणार, त्याच्यानंतर मग आपण होली लावणार. आणि ही होली लावून झाल्यानंतर आपण लगेच पुढं मोठी होली लावायला जाणार आहोत, जिथे आपली सणा वगैरे भरते. आणि आपलं मेन देऊळ आहे तिथे आपण जाणार आहोत. तर मोहित वगैरे पण फाग बोलण्यासाठी गेलाय त्यांच्यासोबत.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी दाखवणार आहे मी. याच्यामध्ये जी मेन होली आहे ना ती तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर क्राऊड वगैरे पण बघू शकते मित्रांनो. आता खूप सारे जण इथे जमले आहेत मित्रांनो, बघू शकते बघा. तर इकडे बघू शकता अजून खूप जण येते ते बघू शकता. किती सारे खूप जण आहेत असे. इकडे महिला मंडळ वगैरे जमलेले आहेत, मुले वगैरे आहेत या साईडला. तर लाईटच्या इफेक्टमुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही मित्रांनो, हे बघू शकते बघा. आता हे फाग बोलल्यानंतर आपण होम लावणार आहोत. ह्याच्यानंतर आपलं मोठ्या होलीला मोठ्या होलीजवळ जायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकते बघा, उभं राहायला जागा नाही, एवढं सर्व पब्लिक आहे ते आता. तर मित्रांनो झाले फाग बोलून, आता आपण होली लावून घेऊयात. तर पब्लिक वगैरे बघू शकते बघा. तर मित्रांनो सुरुवात करते आपली होली लावायची. तर बघू शकते बघा. तर बघू शकते बघा मित्रांनो, जे समोर लावता येत ना ते आपले शंकासूर आहेत. तर बघू शकते बघा. आता आपला मोठा होम पण लावायचा आहे मित्रांनो. तरी छोटी होली याच्यानंतर आपल्या मित्रांनो मोठी होली लावायला जायचं आहे. तिथे आपली सानं वगैरे भरते आणि आपलं देऊळ वगैरे आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर पब्लिक वगैरे पण बघू शकते बघा मित्रांनो. क्राऊड वगैरे बघू शकते बघा. आणि समोरच आपला रस्ता आहे या साईडला. तर बघू शकते बघा. तर हे क्षण मित्रांनो अनुभवायचे असतील तर यासाठी तुम्हाला कोकणातच यावं लागतील. या कोकणाशिवाय हे क्षण तुम्हाला अनुभवू शकत नाही तुम्ही. तर हे झाल्यानंतर आपण लगेचच आपण जाणार आहोत तिथं मोठा आपला होम लागतो, तिथे आपण जाणार आहोत. तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता छोटी होली लावून झालं. तर हा रस्ता गेला ना इकडून, असा रस्ता गेला वरच्या साईडने. तर तिथे मोठी होलीसाठी आहे आणि तिकडे साना वगैरे भरतात आणि देऊळ वगैरे आहे. तर त्या साईडला जाणार आहोत आपण. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर शेवटपर्यंत जा मित्रांनो. आता पालखी वगैरे घेणार इथून, त्याच्यानंतर आपण तिकडे देवळात जाणार. तर तेही तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमधून. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर पुढे कंटिन्यूस भेटू आपण. चला तर मित्रांनो पालखीनं आता सानाकडे घेऊन चालले. तर याच्यातून मला आवाज येणार नाही, मी डायरेक्ट देवळाकडे दाखवीन तुम्हाला.
तर मित्रांनो आपण आता होलीकडे चाललो, जिथे आपला मोठा होम लागतो त्या साईडला आपण चाललो देवलाकडे, जिथे आपल्या साना वगैरे भरतात. थोडे पण होते पोरे आहेत बघा. तर आपण जिथं मोठा होम लागतो ना तिथे आपण आलो, तर नाही बघू शकता बाजूला ना आपलं देऊळ आहे, भाव आहे. लाईव्ह नाही, आपला मित्र आहे गजा, आणि ते साना भरतात इथे. त्याच्याच खाली ना इथे होम लागतो, आणि इकडून बघू शकते बघा आपली पालखी येते समोरून. तर आता आपला मोठा होम लागणार आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मित्रांनो. तर आपण पालखी वगैरे भेट वगैरे घेऊया, व्हिडिओ वगैरे टाकले देताना वगैरे होली जवळ करा. छोटा होली लावून इथे आपण मोठा होम वाजवला आलो मित्रांनो. आता ते तुम्हाला मी दाखवतो. चला तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतो, होलीच्या इकडून ते दाखवतो मी. आपली पालखी येते. तर मित्रांनो बघू शकता बघा, हा जो दिसतोय ना तुम्हाला तो आपला सर्वात मोठा होम आहे, आणि हा आता आपल्याला 1च्या नंतरच लावायचा आहे. तर त्या साईडला गवत वगैरे आहे, ते आपण ऑल टोटल पूर्ण लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर होम वगैरे पेटवणार आहोत. एक पब्लिक वगैरे पण बघू शकते बघा, हे जेवढे इकडे बसले ना तिकडे सर्व पब्लिकच आहे. आणि इकडे आहे ना हे बसलेत ना ते बघा, इथे पालखी वगैरे बसवले सानेवर. इथे देऊळ आहे वरच्या साईडला, आणि इथे आहेत ना शेड बांधले इथे बसण्यासाठी. आणि ते समोर आहे ना इथे पालखी बसली आपली. तर मित्रांनो बघू शकताय बघा, आपला होम आहे ना तो पूर्णपणे आपण रेडी करतोय. फक्त गवतच लावायचं होतं. बघू शकताय बघा, बाकी सगळी रेडी पोझिशनमध्येच आहे. आणि आता 1 वाजायला आला, 1ला मिनिमम 10 मिनटं आहेत. तर आपला 1चा टायमिंग आहे की 1 वाजता लावायचा म्हणून. तिकडे सर्व आहेत ना तयारी करतायत होम लावण्याची. तर मी आता डायरेक्ट होली पेटताना तुम्हाला दाखवेन. आणि इकडे बघू शकता इकडे सर्व पब्लिक बसले आहे. इथे आपले मित्र वगैरे पण आहेत गावातले वगैरे. इथे आपण पालखी बसवलेली आहे, ती पण पालखी आता. आणि इकडे सर्व महिला मंडळ वगैरे बसले आहे. आणि आपण पण फर्स्ट टाइम आलो होमाच्या इकडे, कारण आपण यायच्या अगोदर होम लागून मोकळा व्हायचा, त्याच्यामुळे आपल्याला कधी यायला जमलंच नाही मित्रांनो. आणि आता आपण सुट्टीसाठी आलेलो होतो, तर खास आपण होमासाठी चाललो होतो. तर आपण ह्यावेळेस सुट्टी वेळ काढून आपण आलो आहोत. आणि आपण मोस्टली इथे नाही बोला तर 9 वाजेपर्यंत आलो. आणि आता 1चा टायमिंग झाला आहे, तर आपण 4 तास मिनिमम आपण थांबलो होतो. कारण शरण होतं, शरण तर कॅन्सल केले, कारण 2 होम लावायचे होते. त्याच्यामुळं यावेळी शरण वगैरे पण कॅन्सल केलं आहे. तर आपण रेडी करून मी आता तुम्हाला पुढे दाखवतो, कारण पुढे खूप सारा मोठाही असेल, त्याच्यामुळे आपल्याला तेवढा बॅकअप राहिला पाहिजे. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला पुढे दाखवतो होम लागल्यानंतर. तर आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा. आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर इथे मोहित आहे मित्रांनो, बघू शकता बघा.
तर इथून ना डायरेक्ट आपलं जे गवत आहे ना ते बघू शकते बघा, इथे वरच्या साईडला डायरेक्ट वरती टाकायचं आहे. त्यासाठी नाही ते गुंडी बांधतायत, कारण ते गुंडीशिवाय वर जाऊ शकत नाही. वर टाकायचं आपल्याला. तर ह्या गोष्टीला काय बोलतो मित्रांनो मला नक्कीच सांगा, मला पण नाही माहीत. हे फर्स्ट टाईम असे बांधताना पाहतोय. तर याच्यामध्ये ना नारळ आहे आणि आतमध्ये ना हे भरलेलं आहे. बघू शकता बघा, पूर्णपणे रेडी पोझिशनमध्ये मित्रांनो. हे बघा सर्व काढून झालेला आहे. आता आपण होम लावूयात, त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो आता पालखी आहे आणि आता ना खूप फाग वगैरे बोलायला सुरुवात करतील. पब्लिक वगैरे पण बघू शकता. या साईडला सगळे महिला मंडळ वगैरे बसले. आपले संकासूर आहेत आणि ते आपला देव बसलाय पालखीत. आणि मित्रांनो पालखीची ओळख बोलत ना तर आपली नवसाची पालखी म्हणून श्रीरंग बैरी माझा कोनवली पालखी ही मंडणगड तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि मंडणगड ज्यावेळेस पालख्या वगैरे ऑल टोटल सर्व जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळेस हर वर्षी आपला मंडणगडमध्ये एक नंबर असतो कोनवली पालखीचा. तर इथे फाग बोलतोय, तर आपण फागाचं हे करायला जाऊया. ते बघू शकते बघा. तर मित्रांनो आता फाग बोलतायत, तर बघू शकते बघा. तर जागा मिळणार नाही एवढं सर्व पब्लिक होऊन झाली ते बघू शकता. हे सर्व आपली मित्रमंडळीच आहेत. आपली पालखी वगैरे बघू शकते बघा. इथे बाजा वगैरे पण आपण रेडी पोझिशनमध्येच ठेवलेलं आहे आणि इथे आपली पालखी बसलेली आहे. इथे आपण आपला मित्र पण आहे गाण्या वगैरे. इथे फाग बोलताय, तर बघू शकते बघा. तर फाग बोलून झाल्यानंतर ना आपण होम लावून देणार. होम लावून दिल्यानंतर ना आपण त्याच्या भोवती पालखी वगैरे फिरवणार आहोत. तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. तर फाग बोलून झाल्यानंतर ना मित्रांनो आपण लगेच पालखी वगैरे पण घेऊन जाणार आहोत इथे खाली. आपला पालखीचा गाभारा वगैरे पण बघू शकता बघा. व्हिडिओवर कोण जो नवीन असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि आपली पालखी आहे ती नवसाची पालखी आहे मित्रांनो. खूप जणांचे असे नवस वगैरे पूर्ण झालेले आहेत. तर कोण असाल ना कोणाला असेल तर एकदा कोनवली नक्कीच व्हिजिट द्या मित्रांनो. मंडणगड तालुका आणि कोनवली गाव आहे. आणि कोनवली आहे आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये अशी प्रसिद्ध असणारी श्रीरंग बैरी माझा म्हणून पालखी आपली कोनवली. तर एकदा नक्की व्हिजिट द्या मित्रांनो. चला तर मित्रांनो आपण आता पालखी घेऊन जाऊ, माझ्या भोवती फिरवणार वगैरे.
इथे ढोल वगैरे रेडी ठेवले आपण हे बघू शकतो इथे. बघा होम वगैरे लावले आहे बघू शकते बघा. शॉर्ट गिर म्हणजे बघा हा आपला सर्वात मोठा होम आहे मित्रांनो. बघू शकते बघा होमाच्या भोवती आपली पालखी फिरताना वेळी. मित्रांनो बघू शकता बघा पालखी नाचवते वेळी आपण व्हिडिओ करतोय. बघू शकता मित्रांनो बघा पालखी नाचवते वेळी इकडं होली भेटते आपली आणि हिट वगैरे पण खूप मारते मित्रांनो. या साईडला आपण पालखी वगैरे नाचवतोय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील.
होताना मित्रांनो बघू शकतो। आणि हे क्षण जर अनुभवायचे असेल ना तर त्यासाठी तुम्हाला इथंच होलीसाठी यावंच लागते मित्रांनो, तरच ते तुम्हाला बघायला भेटत नाही तर बघायला भेटत नाही। आपण दरवर्षी एक क्षण आहे ना आपण आपल्याला बघायला भेटत नाही, तर यावेळेस ना आपण ते वेल काढून आलो आहोत हे याच गोष्टी आपल्याला बघण्यासाठी, आणि आपण त्या गोष्टी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवते मित्रांनो। चला मित्रांनो, आता आपण पालखीला वरती घेऊन जाऊया बसवायला। जिथे पालखी बसली तिथे आपण बसायला घेऊन जाऊया पुढच्या। ते पण आता मध्ये मध्ये येते। इकडे हा वरती पण आहे। तर मित्रांनो, आपण सर्वांना ऑल टोटल व्हिडिओ मधला काढलेले आहेत आणि ते ऑल टोटल मी आता आपल्या चॅनलवर टाकणारच आहेत। तर आपण आता घरी चाललो आहोत। ते व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इतर शेअर देखील करा, आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। आपली मानाची पालखी, नवसाची पालखी, श्रीरंग भैरी माझा। आणि हे बघू शकते बघा, हे आपलं देऊळ आहे, आणि इथेच आहे ना सकाळी पण तुम्हाला दाखवतो। हे बघा इथे पालखी इथे बसले ना, हे बघा इथे पालखी बसले, इथे सकाळी साना भरणार आहेत। तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो बाय।